नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आपण तलाठी भरतीसाठी एक नवीन युट्यूब चॅनल चालू केलेले, हेच आपलं युट्यूब चॅनल. यावर एक नवीन सिरीज चालू केलेली. मागच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करत आहोत आणि विशेष म्हणजे गणित व बुद्धिमत्तेचे तुमचे कसे प्रश्न आले होते. लय मोठमोठे प्रश्न होते सोन्या, आज तुला बघायला मिळतील. पण आपण डोळ्याने उडवणार आहोत. बघताशनी कशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं ते या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यापूर्वी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हा 4था व्हिडिओ आहे. मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या आणि हे व्हिडिओ संपूर्ण बघा ना. पहिला प्रश्न, हितेश समीर पेक्षा मोठा आहे परंतु अमोल पेक्षा लहान आहे. घेणं नाही आपल्याला. तर नंतरचं वाक्य वाच. 1000 वेळा मी तुला काय सांगितलेले, ज्याप्रमाणे अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे आपल्यासाठी तर नंतरचं वाक्य महत्वाचं असतं. गणित व बुद्धिमत्ता कोणताही प्रश्न असू द्या, जर लय मोठा असेल तर नंतरचं वाक्य अगोदर वाचायचं असतं. या ठिकाणी दिसते ना, तर सर्वात वयोवृद्ध आपल्याला विचारला गेला, याला अंडरलाईनच कर सोन्या आणि आयुष्यभर विसरू नको. म्हणजे जोपर्यंत तू हा प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत तुला तर नंतरचं वाक्यच महत्वाचं असतं, हे विसरायचं नाही. आता प्रश्नाला वाचायला सुरुवात कर. हितेश समीर पेक्षा मोठा आहे. यार हितेश कोणापेक्षा मोठा आहे आपल्याला घेणे का? पण आपल्याला काय महत्वाचं, सर्वात मोठा कोण आहे? पण इथं तर समीर छोटा दिसतोय, कारण हितेश समीर पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ समीर छोटा असेल. समीरला बाजूला काढ, हा सर्वात मोठा असूच शकत नाही. त्यानंतर पेक्षा मोठा आहे परंतु अमोल पेक्षा लहान आहे. याचा अर्थ हितेश सुद्धा छोटा आहे. कोणापेक्षा? अमोल पेक्षा. म्हणून हितेशला सुद्धा बाजूला काढून टाक. सुशांत विपिन पेक्षा लहान आहे. सुशांत लहान आहे. कोणापेक्षा? घेणं नाहीये. परंतु सुशांत लहान आहे. पर्यायातून कट कर, पर्याय दिसत नाहीये, लोड घेऊ नको, पुढे वाच. अमोल सुशांत पेक्षा लहान आहे. अमोल सुद्धा लहान आहे. कोणापेक्षा तरी? कोणापेक्षा? ते घेणं नाहीये. सुशांत पेक्षा या ठिकाणी दिलेले, पण तू विसरू नकोस तुझा मासाचा डोळा. तो म्हणतोय सर्वात वयोवृद्ध, अमोल तर छोटा आहे. मग विपिन पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तू काय करत असतोस? अरे आशे कुठाने करत असतोस, आशे कुठाने करत असतोस. अरे हे करायची गरज नाही, तर अनेक विद्यार्थी अशा प्रकारे लिहित असतात. ठीक आहे. आणि मग नंतर त्या ठिकाणी काहीतरी चुकतं, मग चुकलं की हक्काचा हा मार्क जो तो निघून जात असतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर तू तुझ्या पद्धतीने सोडव, तुला हेच उत्तर येणार. पण मी तर म्हणतो हीच पद्धत अशाच प्रकारे सोडवायचं असतं. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतो, जेव्हा एका संख्येत 136 ने भागले जाते तेव्हा 36 बाकी उरते. जर त्याच संख्येला 17 ने भागले तर किती बाकी उरणार? यापूर्वी मेंटॉ जिंदगीची सिरीज मी चालू केली होती आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. त्या ठिकाणी मी एकूण 17 व्हिडिओज घेतलेले आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न घेतले होते. मी तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, कोणती परीक्षा असू द्या, भले IBPS TCS केंद्राची SSC GD असू द्या, SSC असू द्या, SSC CGL असू द्या, ARO असू द्या, किंवा आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पोलीस भरतीच्या परीक्षा असू द्या, किंवा MPSC कंबाईन ग्रुप C कोणत्याही परीक्षा असू द्या, पुरवठा निरीक्षकची परीक्षा कोणतीही परीक्षा असू दे, त्या ठिकाणी तुला केवळ आणि केवळ अशाच प्रकारचा संच असतो प्रश्नांचा. केवळ अंक बदललेले असतात. तशाच प्रकारे विचारलं गेलंय की नाही, हे सुद्धा यापूर्वी घेतलेले मी सोन्या. इथे फक्त तुला नावं बदललेली आहेत. सोन्या, टिल्या, बंड्या, आप्पा ही सगळी नावं बदललेली असतात आणि अशाच प्रकारे सोडवायचं असतं. तशाच प्रकारचा हा सुद्धा प्रश्न आहे. बघा ना, जेव्हा आणि ती सिरीज जरी तुम्ही कंप्लीट केली ना, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी मेंटॉ जिंदगीची सिरीज चालू केली, ती 17 व्हिडिओज कंप्लीट केलेले आहेत. ते एकूण 17 व्हिडिओज बघितले आणि आगामी काळात अजून वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत. 30-35 व्हिडिओ मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे. म्हणजे 30-35 भाग त्या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. एकूण तेवढे 30 भाग 35 भाग जरी तू कंप्लीट केले ना सोन्या, तर आपल्या देशातील कोणती परीक्षा असू दे, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4ची सगळे प्रश्न तुला लगेच सुटतील, बघताक्षणी सुटतील. शॉर्ट मेथड प्रत्येक प्रश्नामध्ये मी वापरत असतो, सूत्राचा वापर करतच नाही. तशाच प्रकारे इथे बघा, जेव्हा एका संख्येस 136 ने भागले जाते तेव्हा 36 बाकी उरते. जर त्याच संख्येला 17 ने भागले तर किती बाकी उरणार आहे? काही करू नको सोन्या, इथं बाकी 36 उरते ना, एक्सप्लेनेशन द्यावं लागेल तुला, पण त्याला लई वेळ जाईल. आगामी काळात मी वेगवेगळे टॉपिक वाईज कंप्लीट करणार आहे, त्यावेळेस मी तुला सांगेल की हा प्रश्न अशा प्रकारे मी का सोडवलेला आहे. पण आता सध्या बघून घे, 36 दिसतंय ना, बस अंशस्थानी लिही, छेदस्थानी 17 लिही. 17 × 17, 17 × 2 = 36, बस 2 ने भाग जातोय ना. याचा अर्थ काय? बाकी 2 उरणार आहे. लोड घेऊ नकोस. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3, उत्तर 2 आलेलं आहे. पुढचा प्रश्न, अरे बाप, एवढा मोठा प्रश्न सर मी कशा प्रकारे सोडू शकतो? तुला 1000 वेळा सांगितलेले, ज्याप्रमाणे अर्जुनासाठी माशाचा डोळा महत्वाचा असतो की नाही, त्याचप्रमाणे आपल्यासाठी तर नंतरचं वाक्य महत्वाचं असतं. किती मोठा प्रश्न असू दे, अरे डोळ्याने उडवायचं असं नाही. सुरुवातीलाच मी तुला बोललेलो आहे, मी जे बोलत असतो ते करून दाखवत असतो. बघ ना, तर नंतरचं वाक्य काय दिसतं? सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो? बस तू फक्त एवढंच लक्षात घे. किती मोठा प्रश्न असू दे, या प्रश्नामध्ये काय दिलेलं मला माहित नाहीये, पण माझ्या डोळ्यामध्ये लगेच डोक्यात एक चित्र तयार झालेलं आहे की एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये सर्वात वरचा व्यक्ती कोण आहे ना, तो मला शोधायचा. सर्वात वर कोण राहतोय तो मला शोधायचा.
बस आता वाचायला सुरुवात कर. M1, M2, M3, M4, M5 आणि M6 हे 6 पुरुष नाही, लाख पुरुष असू दे, एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहत असतात. यावरून तुला एक गोष्ट कळाली की ही बिल्डिंग 6 मजल्याची. 1, 2, 3, 4, 5, 6. बस या ठिकाणी कोण बसलेलं ना ते तुला शोधायचं. आता पुढे वाचून घे. सर्वात खालच्या मजल्यावर एक दिला आहे, टाइमपास म्हणून माहिती दिलेली असते. त्यावरील वरच्या मजल्यावर 2 क्रमांक दिला, तेच क्रमांक दिलेत ना मी, कॉमन सेन्सेस आहे. आणि कोणतेही 2 पुरुष सारख्या मजल्यावर राहत नाही, म्हणजे एकूण 6 पुरुष येत नाही, प्रत्येक मजल्यावर एक एक व्यक्ती राहतोय. बस आपल्याला वरचा कोण आहे ना तो शोधायचा. आता पुढे वाचायला सुरुवात कर. एक पुरुष M1 आणि M2 यांच्या दरम्यान राहतो, म्हणजे या दोघांच्या दरम्यान कोणीतरी राहतो. ते घेणे का मला, कोण राहतोय? मला सर्वात वरचा व्यक्ती पाहिजे. यावरून मला सॅटिस्फॅक्शन मिळते का, नाही मिळत. पर्याय कट करायचे असतात मला, पण पर्याय कट करता येईना. सोडून दे, पुढचं वाक्य वाच. 2 पुरुष M1 आणि M3 यांच्या दरम्यान राहतात, घेणंय का मला? अरे या दोघांच्या दरम्यान कोण राहतोय, मला सर्वात वरचा कोण राहतोय ना तो शोधायचा. पुढचं वाच. एक पुरुष M4 आणि M5 यांच्या दरम्यान राहतो, हे सुद्धा मला घेणंय का? अरे M4 आणि M5 यांच्या दरम्यान कोण राहतंय, मला घेणंच नाहीये. मला फक्त आणि फक्त सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतोय हे शोधायचं. आता पुढचं वाच. M3 हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहत असतो. तू सांग सोन्या, हे समय आपल्याला विषम क्रमांकावर राहणारा हा व्यक्ती मिळालेला आहे, पण आपल्याला 6व्या मजल्यावर कोण राहतोय, म्हणजे सम या मजल्यावर कोण राहतोय हे शोधायचं. मग M3 असू शकतो का? M3 एक तर या ठिकाणी राहू शकतो, किंवा इथे राहतोय, किंवा इथे राहतोय, कारण हे सगळे विषम मजले आहेत. आपल्याला सम मजला जो आहे ना 6वा मजला, त्या ठिकाणी कोण राहतोय हे शोधायचं असेल तर M3 आपल्याला कट करावं लागेल. पर्याय दिसतोय का? नाही कट होत. मग लगेच डिमोटिवेट झाला तू साने. अजून बाकी आहे ना, वाच पुढं. मी तुला पेनचा वापर करू देणार नाही, एवढी गॅरंटी आपली. बघ ना, M4 हा M6 च्या खाली राहतो. बस M4 हा M6 च्या खाली राहतो. यावरून तुला एक गोष्ट लक्षात आली की M4 हा खाली राहतोय. कोणाच्या हे गरजेचं नाही, पण खाली राहतोय. आपल्याला तो वरचा काढायचा आहे. सर्वात वरचा म्हणजे कोण, तर हा काढायचा. M4 असू शकतो का? नाही. पर्याय तू उडव, याला बाजूला काढ. मग नंतर M2 हा M3 च्या खाली राहतो. याचा अर्थ सोन्या, M2 कुणाच्या तरी खाली राहतोय. इथं दिलेलं आहे M3 च्या खाली राहतोय, पण घेणं नाही आपल्याला. आपल्याला घेणं आहे फक्त M2 हा खाली राहतोय. याचा अर्थ आपल्याला सर्वात वरच्या मजल्याचा काढायचं असेल तर M2 असू शकतो का? अजिबात नाही. M2 कट करून टाक, पर्यायातून निघून गेला. त्यानंतर M5 हा M1 च्या खाली राहतो. M5 हा कुणाच्या तरी खाली राहतोय, कट करून टाक ना याला, घेणं नाहीये. तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो? अरे तुझा प्रश्न सांगतोय की पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर आहे. कशाला तू चार्ट काढत बसतोय? असं तुझा प्रश्न सांगतोय. मी पर्याय बनवलेले नाहीये सऱ्या. हे सगळे काही तुझ्या यापूर्वी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारे येत असतात. याला सोडवण्यासाठी सुद्धा जागा नसते. कच्चं काम करण्याचं तू कागद भरवत असतो. 5 ते 10 मिनिटं या प्रश्नासाठी घालवलेत आणि शेवटी हे प्रश्न तू चुकवलेला आहे. आणि म्हणून तू या प्रश्नामुळेच मागच्या वर्षी सिलेक्ट झालेला नाहीये. सिरीज कंप्लीट कर. तुला माहित नाहीये तुझ्यापर्यंत काय पोहोचतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचा लगेच. बघ ना, इनपुट वाला प्रश्न आला की तू घाबरत असतो. अरे तर नंतरचं वाक्य 1000 वेळा मी तुला बोलतो इनपुट या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, काय अडचण नाहीये. हे अशा प्रकारचे 4 अंक दिले गेलेले. इनपुटची दुसरी पायरी आपल्याला ओळखायची. दुसरी पायरी म्हटलेली ना, बस लोड घेऊ नकोस. आता नीट समजून घे, तुला एक्सप्लेन करावं लागेल. हे एकूण 4 अंक दिले गेलेले. किती ते 4 अंक. यांच्यावर काहीतरी प्रक्रिया केली, पहिली पायरी बनवली. त्यानंतर या 4 अंकांवर काहीतरी प्रक्रिया केलेली, दुसरी पायरी बनवलेली. बरोबर आहे. त्यानंतर या 4 अंकांवर काहीतरी प्रक्रिया केली, तिसरी पायरी बनवलेली आहे. ही तिसरी पायरी आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता पायरी तिसरी ही शेवटची पायरी आहे. वर उल्लेख केलेल्या तर्काचा वापर करून खाली इनपुटसाठी विविध पायऱ्या तपासून बघा. मी तर हे सगळं काय वाचत सुद्धा नाही. मला फक्त शेवटची वाक्य वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की अशा प्रकारचं इनपुट दिलेलं आहे. इथे सुद्धा इनपुट दिलेलं आहे. मग इथे जी प्रक्रिया केलेली तशाच प्रकारे या संख्यांसोबत सुद्धा मला प्रक्रिया करावी लागेल. पण 3 पायऱ्यापर्यंत प्रक्रिया करायची गरज नाहीये, कारण तुझ्याच प्रश्नाने सांगितलं मला फक्त 2 पायऱ्यापर्यंतच बघ. कशाला तिसरी पायरी बघतोय? आणि म्हणून मी इथपर्यंतच बघणार. कुठपर्यंत बघणार? या ठिकाणी इथपर्यंतच बघणार. लोड घेणार नाही सोन्या जास्त. जिंदगीमध्ये लई वेगवेगळी लोड आहेत. या प्रश्नासाठी कशाला लोड घेतोय तू? 5 आणि 7 या दोघांची जर मी बेरीज केली होते 12. बस बघता मला कळालं 12 होते. 6 आणि 8 या दोघांची जर मी बेरीज केली तर होते 14. 7 आणि 8 या दोघांची बेरीज केली तर होते 15. आणि 3 आणि 8 या दोघांची बेरीज जर मी केली तर होते 11. तशाच प्रकारे पहिली पायरी जी ही मला मिळाली. या पहिल्या पायरीवर नेमकी काय प्रक्रिया केली दुसऱ्या पायरीत तर लक्ष देऊन जर मी बघितलं तर 2 आणि 1 होतात 3. म्हणजे अंकांची बेरीज केली तू सोन्या.
डिजिटल सम याला म्हणतात. इथे सुद्धा 4 आणि 5 होतात, त्यानंतर 5 आणि 6 होतात, 1 आणि 2 होत असतात. याचा अर्थ काय? सर्व जेवढे अंक दिलेले आहेत त्या सर्व अंकांची मला बेरीज करायची आणि एका अंकापर्यंत मला फक्त पोहोचायचे. आणि तशाच प्रकारे मी या ठिकाणी कुटाणा करणार आहे. पण या ठिकाणी कुटाणा करण्यासाठी सगळ्यांची मी बेरीज करत बसणार नाहीये. मी आता पर्यायाकडे जाणार आहे आणि पर्यायाकडे जाऊन जे कॉमन पर्याय आहेत की नाही ते कट करणार आहे. बघ ना, इथे दिसतंय 7, या ठिकाणी सुद्धा 7 दिसतंय, या ठिकाणी सुद्धा 7 दिसतंय, या ठिकाणी सुद्धा 7 दिसतंय. म्हणजेच या अंकासोबत मला काहीच प्रक्रिया करायची गरज नाहीये, कारण मी प्रक्रिया केली तरी सुद्धा जे काही उत्तर येईल ते मला सॅटिस्फाईड करणार नाहीये. मग इथे 2 दिसतंय, इथे 2 दिसतंय, इथे सुद्धा 2 दिसतंय, इथे सुद्धा 2 दिसतंय. म्हणजेच काय, तर या अंकासोबत सुद्धा मी काही कुटाने करणार नाही, कारण माझा वेळ जाईल. सोन्या, मी कुटाणा केला तरी सुद्धा इथं 2च येणार आहे. कॉमन सेन्स आहे. चारही पर्यायामध्ये जर दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, याचा अर्थ यासोबत काही प्रक्रिया केली तरी सुद्धा 2च येणार, हे मला कळालेले. पण पुढे जाऊया. इथे तिसरा अंक दिसतोय 7, या संख्येतील तिसरा अंक 7, या संख्येतील किंवा या पर्यायातील तिसरा अंक 2 आहे आणि इथे आहे 4. याचा अर्थ मला तिसरा अंक शोधावा लागणार आहे. तर शोधत असताना मी काय करतो, 4 आणि 7 या दोघांची अगोदर मला बेरीज करावी लागेल ना. बघ ना, या ठिकाणी बेरीज केली तर होते किती? 11 होते सर. यस. आणि 11 या दोनही अंकांची जर मी बेरीज केली 1 + 1 तर होतात 2. याचा अर्थ तिसऱ्या क्रमांकाचा अंक मला मिळणार 2. इथे दिसतोय का 2? नाही. बघ ना, 7, 2 आणि 2 पाहिजे होता पण 2 नाहीये, कट करून टाक. इथे 7, 2, 2 पाहिजे होता, 2 नाहीये, कट करून टाक. इथे 7, 2, 2 आहे, असू शकतो. तर चौथा पर्याय बघ, 7, 2 आणि 4 दिसतंय या ठिकाणी. हे काय करतंय पर्यायात? अरे तुला जो उत्तर मिळतं साऱ्या, हे सगळे कुटाने करायची गरजच नसते. लय ठुसके प्रश्न असतात. आज तुला ठुसके वाटताय, त्याचं कारण असे की तू असा खायचा पण आता असं खायचं शिकलेला आहेस. मला एकदा फक्त चार्जिंग आपलं रेकॉर्डिंग होते का ते बघू द्या. यस, होते. लय मोठे प्रश्न आहेत पण लय कमी वेळेत आपण पूर्ण करणार आहोत, कारण मी जास्त वेळ घेत नाहीये. जर तुम्हाला एखादा प्रश्न कळत नसेल, हे एक्सप्लेन करू का पुन्हा एकदा? अनेक विद्यार्थ्यांना कळाला नसेल. बघा, विषय काय, प्रश्न वाचत असताना मी डायरेक्टली शेवटची पायरी वाचली. शेवटची पायरी नाही, शेवटचं वाक्य वाचलं. किती मोठा प्रश्न असू द्या, तर नंतरचं वाक्य वाचलं की आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. तर नंतरचं वाक्य काय म्हणते किंवा शेवटची लाईन काय म्हणते, तर इनपुट मला दिलेला आहे अशा प्रकारे: 7, 9, 6, 5 किंवा 79, 65, 47 आणि 94. हे 4 मला अंक दिले. 4 अंक नाही म्हणता येणार, यांना संख्या म्हणतात. 4 संख्या दिलेल्या आहेत आणि अंकांद्वारे संख्या तयार होत असते. तर 4 संख्या दिलेल्या आहेत. या 4 संख्या यांच्यावर काहीतरी प्रक्रिया केलेली आहे, प्रक्रिया करून मला उत्तर काढायचं. पण कशा प्रकारे प्रक्रिया करायची? ज्याप्रमाणे या ठिकाणी या 4 संख्यांवर प्रक्रिया करायची केलेली गेलेली प्रश्नामध्येच, तशाच प्रकारे या 4 संख्यांवर मला प्रक्रिया करायची. पण कुठपर्यंत प्रक्रिया करायची? 2 पायऱ्यांपर्यंत. पहिली पायरी काय म्हणते, तर या पहिल्या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज केली तर होते 12. त्यानंतर दुसऱ्या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज केली तर होते 14. तिसऱ्या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज 15 होते. चौथ्या संख्येतील दोन्ही अंकांची बेरीज होते 11. ही मला पहिली पायरी मिळाली. दुसरी पायरी काय म्हणते, पुन्हा अजून या अंकांची बेरीज करायची, एका अंकापर्यंत आणायचे. ठीक आहे, ओके, मी आणतो ना, एका अंकापर्यंत आणतो, काय अडचण नाही. अनेक विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी सरसकट 7, 9, त्यानंतर 65, त्यानंतर 4, 9. लय ठुसके विद्यार्थी असतात, कारण त्यांचे ठुसके मास्तर असतात, म्हणून त्यांना ठुसकं म्हटलं जातं. बघ ना, पहिली पायरी काय करणार, ते या सर्वांची बेरीज करणार. 7 आणि 9 किती होतात, तर सर 7 आणि 9 होतात 7, 2, 14, 15, 16 होतात. ओके, आणि यांची पुन्हा बेरीज केली तर 7 होते. या ठिकाणी होते 11. यांची बेरीज केली तर 2 होते. या ठिकाणी होते 13. 13ची बेरीज केली 1 + 1, 1 + 3, इथे 13 नीट लिहितो, 4 होते. इथे होते 13 पुन्हा, तर इथे मी 13 लिहिणार आणि इथे 4 लिहिणार. आणि मग नंतर याचं अजून दुसरी पायरी मी लिहिली बरं का, ही पहिली पायरी आहे. अजून तिसरी पायरी काढत बसणार मी. अरे मला तिसरी पायरी काढायचीच गरज नाहीये सोन्या, कारण मी पुढचं वाचलेलं आहे नीट. तिसरी पायरी पुन्हा अजून काढत बसणार, 7 7 49. कारण काय, इथं अजून घन केलाय का? अच्छा, 7चा तुला घन करायचा आहे, त्यानंतर 2चा घन करायचा आहे, 4चा घन करायचा, लय खेळत बसणार. शेवटी तुला कळणार, खोजा पहाड निकला चुहा. प्रॅक्टिस कर जास्तीत जास्त. ठुसके प्रश्न असतात, खरंच सांगतो तुला, आई शपथ ठुसके प्रश्न असतात. लोड घेऊ नकोस. पुढे जाऊया. ए हा बीचा पती आहे, बी ही सी ची मुलगी आहे, सी हा डी चा पती आहे आणि डी चे ए शी नाते काय आहे? आता तू काय करतोस सोन्या, मला माहित नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, सर्वसाधारणपणे चौकोन काढलं याचा अर्थ पुरुषसाठी चौकोन काढायचं, मेल.
त्यानंतर या ठिकाणी वर्तुळसाठी फिमेल, म्हणजे फिमेलसाठी वर्तुळ काढायचं असतं. ज्यावेळेस या दोघांचा विवाह झालेला असेल ना, तर विवाहासाठी इज इक्वल टू, कारण नवरा बायको दोन्ही समान असतात ही गोष्ट लक्षात ठेव. केव्हाही कायदेशीरही समान असतात, सगळ्या गोष्टींमध्ये समान असतात, तर इज इक्वल टू करायचं. ज्यावेळेस हेच दोघं भाऊ बहीण असेल, बघ ना, नवरा बायको, या ठिकाणी भाऊ बहीण, मी पेनचा कलर बदलतो जरा फ्रेश वाटर, फ्रेश कलर म्हणजे डार्क कलर घेतो, म्हणजे तुला अजून एक्सप्लेन करण्यासाठी मला सुद्धा मज्जा यायला पाहिजे ना सोन्या. आला लक्षात? मी एन्जॉय करत असतो शिकवत असताना. त्यानंतर आता नवरा बायको झाले, मग भाऊ बहीण. भाऊ बहीण म्हटलं तर चौकोन येणार, एक जण भाऊ चौकोनसाठी आणि दुसरी बहीण येणार, फक्त एक रेषमार. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येत असतो की जर या दोघांचं अजून काय राहिलेलं आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी कळाल्या, लय झालं. आता वाचायला सुरुवात कर. ए हा म्हणलेला याचा अर्थ काय, तर ए हा पुरुष आहे, हा बी चा पती आहे, इज इक्वल टू कर बी, आणि बी या ठिकाणी महिलाच असेल, पती, बरोबर आहे ना. त्यानंतर बी ही सी ची मुलगी आहे, बी ही सी ची मुलगी आहे, याचा अर्थ सी या ठिकाणी कर सीला असं वर्तुळ कर, आणि ही मुलगी आहे. ठीक आहे. त्यानंतर सी हा डी चा पती आहे, डी, इथं मुलगी सी हा पुरुष आहे आणि ही आहे महिला. ठीक आहे. कारण काय दिलेलं आहे, डी हा सी हा डी चा पती आहे, बरोबर, इज इक्वल टू करून टाक. आता विचारलंय डी चे एशी नाते काय, म्हणजे हा जो डी आहे ना, डी चं एशी नातं काय. सोन्या तू सांग. सी ची ही पत्नी आहे आणि या दोघांची ही पुत्री आहे, पुत्री म्हणजेच बी आहे, आणि बी चा ह्यो पती आहे, याचा अर्थ ह्यो जावई असणार की नाही. कोण असणार, डी हा ए हा डी चा जावई असणार. परंतु आपल्याला डी चं ए शी नातं विचारलंय, याचा अर्थ काय, तर डी ही ए ची सासू असेल, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला जर सी चं ए शी नातं विचारलं असेल तर लक्षात ठेवायचं, सी चं ए शी नातं विचारलं असेल तर लक्षात ठेवायचं सी हा सासरा आहे एचा. तुला जर ए चं सी शी नातं विचारलं असेल तर हा ए हा सी चा जावई आहे, ए हा डी चा जावई आहे, ए हा बी चा नवरा आहे, बी ही सी ची मुलगी आहे, बी ही डी ची मुलगी आहे, आणि बी ही ए ची पत्नी आहे. सगळ्यांचं नातं निघालं. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. खालील प्रश्न आकृत्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे कागद घडी केल्यानंतर, कापल्यानंतर आणि उघडल्यानंतर तो कोणत्या उत्तर आकृती सारखा दिसतो हे आपल्याला विचारलं गेलं. म्हणजे अशा प्रकारचं हे चौकोन आहे. हे चौकोन किंवा चौरस असलेलं जे कागद आहे त्याला घडी केलेली आहे. घडी कशी केलेली, तर वर दुमडली, अशी दुमडली घडी, त्यानंतर अशा प्रकारे झाली, त्यानंतर अजून अशा प्रकारे दुमडली, त्यानंतर ती पलीकडे गेलेली, आणि मग नंतर हे जे चौकोन छोटं तयार झालेले, यात दोन भोकं पाडलेत, इथे एक भोक पाडले, इथे एक भोक पाडलेले. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. आता ही घडी खोलली, घडी खोलल्यानंतर इथे अशा प्रकारे खोलली की इथे दोन भोकं येणार, इथे सुद्धा दोन भोकं पूर्वीपासूनच होती, किंवा इथंच दाखवतो मी तुला. ही घडी अशा प्रकारे खोलल्यानंतर इथं हे दोन जे भोकं पाडले ते इथे येणार. ही अजून पुन्हा घडी खोलली की इथे सुद्धा दोन भोकं येणार, इथे सुद्धा दोन भोकं येणार. अशा प्रकारची तुला आकृती शोधायची. लय ठुसका प्रश्न होता, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघ ना, इथे ही घडी खोलली, या ठिकाणी दोन भोकं आली, ही संपूर्ण घडी खोलली या ठिकाणी, म्हणजेच किती, या ठिकाणी दोन भोकं, या ठिकाणी दोन भोकं, इथे पूर्वीपासून दोन भोकं, इथे सुद्धा दोन भोकं होती, मेन भोकं इथून पाडली गेली होती. अशा प्रकारे घडी खोलल्यानंतर भोकं कशी दिसत आहेत, या ठिकाणी दिसते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. अनिल आणि सुनील यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 22 वर्ष आहे. सोन्या, तुला वाटत असेल की माझ्या पद्धतीने मी प्रश्न आणलेले आहेत, मी तुला तेच सांगतोय, कोणताही प्रश्न घेऊन ये, कारण हे प्रश्न यापूर्वी तू मेंटॉर जिंदगीमध्ये बघितले असतील. अनेक महाराष्ट्र अकॅडमीचे जे आपले युट्यूब चॅनल तिथून मला बघण्यासाठी या ठिकाणी युट्यूबवर आले असतील, त्यांना वाटेल की तिथले प्रश्न मी कॉमन करतोय, रिपीट करतोय. तसं नाही येते सोन्या. तुला मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ते प्रश्न प्रॅक्टिस केल्यानंतर सरसकट कोणत्याही परीक्षेमध्ये गेला की तिथे तुला लक्षात येईल की फक्त आकडे बदललेले असतात, नाव बदललेले असतात, आणि तेच प्रश्न रिपीट झालेले असतात. तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. तुला बघितल्याबरोबर तसं जाणवत असेल. मी स्वतः नव्याने अजून वेगळ्या प्रकारे प्रश्न बनवू शकत नाही सोन्या. तुझ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न तुझ्या समोर देतोय, आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तशाच प्रकारे प्रश्न येत असतात. आगामी काळात जी परीक्षा येईल त्या ठिकाणी सुद्धा तुला पैकीच्या पैकी मार्क पाडायचे ना. इच्छा आहे तुझी, रेग्युलर बघत जा बस, बाकी काही नाही. आणि वही एक तयार कर. मी तुला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, तिथे मेंटॉर जिंदगीची जी सिरीज होती ना, तिथे मी 600-700+ तुझ्यापर्यंत ट्रिक पोहोचवणार आहे.
आणि त्या ट्रिक तुझ्यापर्यंत पोहोचवल्या सूत्राचा वापर न करता बघता क्षणी कशा प्रकारे उडवायचा. मोठमोठे प्रश्न आपण उडवलेले सर. याच व्हिडिओमध्ये तुला 2 प्रश्न दाखवले, मोठे प्रश्न तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले. अजूनही 1-2 प्रश्न आहेत. 25 पैकी असे खतरनाक प्रश्न असतात ना, ज्या ठिकाणी तुला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं जातील प्रश्न सोडवण्यासाठी, आणि तू मग सोडून देत असतो. जाऊ दे, एका प्रश्नाने काय होतं, एका प्रश्नावर 5,000 विद्यार्थी बसलेले असतात. म्हणजे मागच्या वर्षी एका मार्काने गेलेले असे 5,000 विद्यार्थी असतात दरवर्षी, बरं का. कमीत कमी 5,000 विद्यार्थी असतात. जोक करत नाही, हा आकडा आहे त्यांचाच. बघ ना, अनिल आणि सुनील यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 22 वर्ष आहे. जर अनिल हा सुनीलपेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर अनिलचे सध्याचे वय किती आहे? अनिलचे म्हणजे कुणाचे वय विचारले गेलेले ते अगोदर नीट समजून घ्या. अनिल आणि सुनील यांच्या सध्याच्या वयाची बेरीज ठीक आहे 22 आहे. अनिल हा सुनीलपेक्षा मोठा आहे म्हणजे मोठ्याचं वय विचारलं गेलेलं आहे आपल्याला. मी जी तुला ट्रिक सांगतोय ना, त्या ट्रिकने छोट्याचं वय लगेच मिळेल आणि मोठ्याचं वय काढण्यासाठी त्यामध्ये अजून 4 मिळावे लागतील. कारण त्याचं असं आहे की दोघांमधील फरक म्हणजे हा 4 ने मोठा आहे. एक काम कर ना, 22 मधून तू डायरेक्टली 4 वजा जर केले तर तुला दोघांचं समान वय मिळेल. समान वय मिळेल. कारण काय, हो पुढे गेलेला आहे, 4 वर्ष अगोदरच त्याचा जन्म झालेला आहे. हा जेवढा पुढे गेलेला तेवढा जर मायनस केला मी 22 मधून, बघ ना, 22 वजा जर 4 केले तर होतात 18, आणि 18चे मी निम्मे केले किंवा या 18 मध्येच अनिलचं सुद्धा वय दडलेलं आहे आणि सुनीलचं सुद्धा वय दडलेलं आहे. अनिलचं आणि सुनीलचं समान झालंय वय. याचं वय किती होणार आहे, तर याचं सुद्धा वय 9 आणि याचं वय सुद्धा 9, आणि यामध्ये जर मी अजून 4 मिळवले, कारण 4 वर्षापूर्वीच अनिल जन्म झालेला ना, तर होतात किती या ठिकाणी, आणि या ठिकाणी छोट्याचं वय मिळालं, छोट्याचं वय 9 आहे, इथे होतं 13, मोठ्याचं वय 13 मिळालं, छोट्याचं वय 9 मिळालं. फक्त तुला काय करायचं, एक्स्ट्रा जेवढे आलेले आहेत ना तेवढे मायनस करायचे. नावं बदललेली असतात, कशामधून मायनस करायचे, तर एकूण जेवढी बेरीज आहे ना वयांची त्यांच्या, त्यामधून ते एक्स्ट्रा आलेले मोठ्याचं वय जे दिसतंय तुला ते काढण्यासाठी किंवा छोट्याचं वय काढण्यासाठी एक्स्ट्राचे मायनस कर, दोघांचे वय समान कर. समान वय केल्यानंतर मग प्लस करून टाक. प्लस केल्यानंतर तुला मोठ्याचं वय मिळेल, छोट्याचं तर अगोदरच मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13 वर्ष आणि छोट्याचं वय किती आहे, 9. दोघांची बेरीज केली तर होते किती, 22, आणि दोघांमधील फरक कितीचा आहे, 4चा आहे. पडताळून बघ तू, मी जी पद्धत देतोय ना तुला त्या पद्धतीने सोडून बघ, तुला कळेल. एक दुकानदार वस्तूच्या किमतीवर 10% सूट देऊन विकतो, पण विकताना 28% कमी वजन वापरतो सोन्या, तर नफा किंवा तोटा किती होत असतो? सोन्या 100 रुपयाची वस्तू आहे, समजा बरं का, ही 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाच्या पेक्षा जास्त विकली असते तर नफा झाला असता, परंतु त्याला तोटा होतोय कारण त्याने 10% सूट दिलेली. 10% सूट म्हणजेच 90 रुपयाला विकलेली, आणि म्हणून 10% सूट दिल्यामुळे त्याला तोटा होतोय असं तो लोकांना दाखवतोय. खऱ्या अर्थाने बघितलं तर तो काय करतोय, वजन कमी वापरतोय. वजन त्याने 100 वापरायला पाहिजे होतं, टक्के वापरायला पाहिजे होतं, पण तो वापरतोय किती, 28% कमी वापरतोय. याचा अर्थ 100 - 28 केले तर होतात 72, म्हणजे 72% वजन वापरतोय. 72% वजन असलेली वस्तू तो 90ला विकतो, लोकांना दाखवते बघा मी 10% सूट दिलेली. तसलं नाहीये, नालायक माणूस आहे. आता तुला गणितीय क्रिया करायची, बस भागाकार कर, भागाकार कर. हे 100 कट, हे 100 कट, विषय संपला यांचा. इथं 9 ने भाग जातोय, यस, इथे येणार 10, 9 10 90. या ठिकाणी 9 ने भाग जातोय, 9 2 18, 9 3 27, 9 8 72, म्हणजे या ठिकाणी येतात 8. याचा अर्थ असा झाला सोन्या, 8 रुपयावर त्याला नफा झालेला आहे, म्हणजे 8 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकल्यामुळे त्याला नफा झालेला आहे. पण नफा किती टक्के झालेला आहे असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. इथे नफा तोटा, तोटा नफा सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, पण त्याला नफा झालेला आहे. पण नफा किती टक्के झालेला आहे हे काढण्यासाठी एकूण 8 वर किती, तर 2चा फायदा झालेला आहे. आणि टक्केवारी काढायची असेल तर 100 ने गुण त्याला. बघ ना, 2 1 2, आणि इथे येणार किती, 4, 4 1 4, आणि इथे येणार किती, 4 25 4 27 4 20 25, 25 चोक 100, 25%. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर तुला कळालं की नाही मला माहित नाहीये सोन्यान. जर कळालं नसेल तर प्लीज तशा प्रकारे कमेंट कर, मी तुला एक्सप्लेन करतो. तुला आवडत असेल तर तसेही कमेंट कर सोन्या. एखादा समजा प्रश्न चुकला ना आता घाईमध्ये, लगेच कमेंट करणार असो त्याचं उत्तर हे नाही ते, आपण तुला आवडत असेल तर ते सुद्धा सांग ना खाली. आम्हाला मोटिवेशन मिळत असतं, बस. बाकी काय तुझ्याकडून पाहिजे, काही नको. तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवतोय सोन्या, माझा स्वभावच तसा आहे. मी तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवतो. आपल्याला आयुष्यामध्ये सगळं काही दिलं गेलेलं आहे, फक्त आणि फक्त तुझा प्रतिसाद पाहिजे. बाकी तुझ्याकडून काय ना. लाईक ठोकून दे आत्ता लगेच, चल पुढे जाऊया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. बघा ना, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3
छेदस्थानी तीच संख्या आहे, वजाबाकी दिलेली. इथं अंशस्थानी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, छेदस्थानी वर्गमुळात 5 अधिक. आणि काही लोक तर हे कट करतात, हे कट करतात, हे कट करतात, हे कट करतात, इथं एक आलं, इथं एक आलं, शून्य करतात. पर्यायात तुला शून्य दिलेलं असतं. तुला जाणून बुजून पर्याय दिलेला नाहीये मी, कारण तू तसे कुठाने करत असतोस. बघ ना लक्ष देऊन, काय विषय झालेला आहे. इथं अधिक आहे, इथं वजा आहे, इथं वजा आहे, इथं अधिक आहे, आणि मध्यभागी वजा बाकी. अशा वेळेस काय करायचं असतं, म्हणजे अंशस्थानी अधिक किंवा वजा असेल, छेदस्थानी त्याच्या विरुद्ध अंक असेल, अंक नाही विरुद्ध त्याचे चिन्ह असेल. या ठिकाणी अंशस्थानी अधिक किंवा वजा असेल आणि छेदस्थानी त्याचे विरुद्ध चिन्ह असेल, आणि मध्यभागी केव्हाही वजा असेल तर 4च घ्यायचं. 4 घेऊन टाक, माझ्यासाठी बोलतोय मी तुला, घेऊन टाक. आणि वर्गमुळात या दोघांचा गुणाकार कर. 5 10 5 त्रिक 15. सर मला एक्सप्लेन करा ना, असं का करतायत तुम्ही? लय मोठा आहे विषय तो. एक्सप्लेन करण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 मिनिटं जातील. एका व्हिडिओमध्ये मला कमीत कमी 25 प्रश्न घ्यायचे असतात, आणि 5 ते 6 मिनिटं एका प्रश्नासाठी जर मी घेतले तर तू सांग सोन्या, तुझ्यापर्यंत मी सगळे प्रश्न पोहोचू शकतो का? गाभा आहे गाभा अख्खा तुझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी तू फक्त प्रतिसाद दे. हे पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस टॉपिक वाईज घेईल, आगामी काळात मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर टॉपिक वाईज घेणार आहे तुमचे सगळे काही. आपल्याला अवघड प्रश्न आवडतात एक्सप्लेन करण्यासाठी. तुझे जे अवघड टॉपिक आहेत ना ते मी कम्प्लीट करणार आहे. लोड घेऊ नको. चक्रवाढ व्याज जर लय अवघड आहे, लय छळतून तुला आयुष्यात चक्रवाढ व्याज दराचा याही व्हिडिओमध्ये एक प्रश्न आहे, तुझ्याच या परीक्षेमध्ये एक प्रश्न आलेला आहे, ती सुद्धा मी तुला दाखवतो. बघ ना. आणि छेदस्थानी या दोघांमधील फरक लिहून टाक. जर कटत असेल तर कट कर ना. बे एक बे या ठिकाणी 2 ने भाग जातोय, याचा अर्थ उत्तर किती येणार? 2 वर्गमुळात 15. तू तुझ्या पद्धतीने सोडव, हेच उत्तर येणार. लोड घेऊ नकोस. किंवा कॅल्क्युलेटर असेल तुझ्याकडं तर कॅल्क्युलेटरने सोडून बघ, तुला हेच उत्तर येणार. पुढे जाऊया. आणि अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला पुन्हा याच एका प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला. बघा ना, तुझा नुसता कुटाणाच करून टाकलेला या प्रश्नपत्रिकेने. लय घाबरलाय तू ही प्रश्नपत्रिका बघू. वर्गमुळात 11 अधिक वर्गमुळात 6 आहे, इथं अधिक इथं वजा आहे. ओके, वजा आहे अधिक आहे. ओके, आणि मध्यभागी वजा आहे. सरांनी काय सांगितलंय की 4 घ्यायचं नेहमी, वर्गमुळात घ्यायचं, या दोघांचा गुणाकार करायचा. किती येतोय? 11चा पाडा येत नसेल तर कॉमन सेन्स वर 66 दुप्पट तशा प्रकारे येत असतं. 11 1 11 22 23. छेदस्थानी या दोघांमधील फरक करायचा 5 येतो. आता कटत असेल तर कट, नाही तर हेच आपलं उत्तर आहे. पर्याय सुद्धा अशाच प्रकारे दिलेलं असतं. पुढे जाऊया, आपल्याकडे वेळ नाहीये. खालील दिलेल्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? आता तू सोन्या प्रत्येक पर्यायात सोडत बसणार आहे का सोन्या? तुझा कॅल्क्युलेटर हँग होईल. तुला 4 ला 3000 वेळा गुणायचे, 7 ला 2000 वेळा गुणायचे, 2 ला 3000 वेळा गुणायचे, आणि 5 ला 2000 वेळा गुणायचे. सोन्या तू काय काय करत बसणार आहेस? नको करू असं. हे 3 शून्य कट कर, हे हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, आणि मग नंतर 4चा 3रा घात म्हणजेच किती होणार? 4 चौक 16 आणि 16 चौक 64. याचं उत्तर किती येणार? 64. समजा बरं का, हे उत्तर नाहीये, कारण 3000 वेळा गुणल्यानंतर पुढे अजून विषय जाणार आहे. पण आपल्याला उत्तर अशी मतलब आहे, तो विचारणार आहे का तुला ज्याने प्रश्नपत्रिका बनवली की कशा प्रकारे तू उत्तर काढलेलं ते दाखव बरं मला, किंवा तुझं कच्चं काम करण्याचं कागद घेतोय का तो? अरे त्याला माहिती आहे की तुझे काय अक्षर काढलेलं ते त्याला कळणार सुद्धा नाही, त्याला घेणं सुद्धा नाही. तो फक्त उत्तरापर्यंत पोहोच असं त्याचं म्हणणं आहे. तो हात तर घाल, सोना निघन. 7 या ठिकाणी येणार 49, 7चा वर्ग. त्यानंतर 2चा घन म्हणलं तर 8 येणार. आणि ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. रेग्युलर जर सोडवलं तर 5 25. आता तू सांग यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? सर 64 ही सर्वात मोठी संख्या. बस तेच तुझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. आणि तुक्का मारणारे विद्यार्थी जे आहेत ना ते काय करतात, या ठिकाणी ही सर्वात मोठी संख्या ना, बस हेच पर्याय क्रमांक 2. असं करू नको सोन्या, तुझ्याकडून लय अपेक्षा आहे. असं करू नको. तुला 7-12चे उतारे काढायचे, लय मोठी लाईन लागणार आहे तुझ्यासमोर. ग्रामीण भागाचे बिचारे ज्यांची दयनीय परिस्थिती आहे, हालाकीची परिस्थिती, ते तुझ्यासमोर येणार आहेत. आणि त्यांना तुला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे त्यांचे कार्य करायचे. जर रोहित आणि रुपेश एक काम X दिवसात पूर्ण करतात, रोहित रुपेश एकटे तेच काम अनुक्रमे, म्हणजे रोहित आणि रुपेश आता एकटे काम करतात X अधिक 16 व X अधिक 9 दिवसात पूर्ण करतायत. तर X ची किंमत आपल्याला काढायची. मग तू काय करतो सोन्या? X ची किंमत या ठिकाणी टाकतो, मग नंतर इथे सुद्धा तीच किंमत टाकतो, मग कॅल्क्युलेशन करत असतोस. मग नंतर तुझं उत्तर नाही आलं की कशा पद्धतीने काढतो मला माहित नाहीये. सर्वसाधारणपणे या ठिकाणी जे 16 दिसते आणि या ठिकाणी जे 9 दिसते, या दोघांचा गुणाकार कर. बघ माझी गोष्ट ऐक. दोघांचा गुणाकार जर तू केला 16 गुणिले 9, गुणाकार किती येतो? आणि याचं 144 येणार. 16 9 144. आणि त्यानंतर मग अजून 6 मिसळले, 160 होतात तसे. किंवा तुला तर पाडाच येत नसेल तर कमीत कमी 160
डायरेक्टली कर. म्हणजे 16ला 10ने गुण आणि नंतर मग पुन्हा 16 वजा कर, 144. याचं वर्गमूळ काढ सोन्या, तुला तुझं उत्तर मिळते. म्हणजे काय करायचंय पुन्हा एकदा सांगतो मी, एक्स ची किंमत काढण्यासाठी अशा वेळेस तुला काय दिलेले आहे की दोघं मिळून एक काम एक्स दिवसात पूर्ण करतात. पण रोहित एकटा एक्स अधिक 16 दिवस काम करतोय आणि रुपेश एकटा एक्स अधिक 9 दिवस काम करतोय. तर तुला एक्स ची किंमत काढायची, मी तुला पडताळून दाखवतो, लोड घेऊ नकोस. इथे मी काय केलं, 16 गुणिले 9 केले, मला उत्तर आलं 144. आणि मग शेवटी याचं वर्गमूळ काढलं, मला उत्तर आलं 12. हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर मला एक्स बरोबर 12 मिळत असतील, याचा अर्थ काय, तर नाव काय काय दिलेत, रोहित आणि दुसरा आहे रुपेश. हे दोघे मिळून काम किती दिवसात करतायत, तर हे दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतायत. परंतु एकटा जो आहे ना, पहिला कोण आहे, रोहित. हा पहिला रोहित, नावांची गरज नाहीये. रोहित समजा या ठिकाणी 12 अधिक 16, या दोघांची जर मी बेरीज केली, यस एक्स 12 मिळालेले, 12 अधिक 16 जर मी केले तर होतात किती, 18, 38, 28. आणि त्यानंतर दुसरा आहे रुपेश, या ठिकाणी मी 12 टाकले, इथे होतात 21. म्हणजेच काय झालं सोन्या, रोहित एकटा 28 दिवसात ते काम पूर्ण करतोय, रुपेश एकटा 21 दिवसात ते काम पूर्ण करतोय, आणि दोघं मिळून तेच काम 12 दिवसात पूर्ण करतायत का, हे काढायचंय आता आपल्याला. 12 दिवसात येते का, म्हणजे मी जी तुला ट्रिक सांगितलेली ती ट्रिक या ठिकाणी बसते का, पडताळून बघ सोन्या. मास्तर एखादा तुला ट्रिक सांगत असेल ना, ती खरी का खोटी ती सुद्धा पडताळून बघत जा. बघ या ठिकाणी 28 आहे आणि मी याला सुद्धा ट्रिक सांगितलेली, तू लसावी मसावी काढत असतो या सगळ्यांचा. 28 गुणिले 21 करायचे, दोघं एकत्रित काम किती दिवसात पूर्ण करतात हे जर करायचं असेल, म्हणजे एकाचं काम दिलेलं आहे आणि दुसऱ्याचं काम सुद्धा दिलेलं आहे, आणि दोघे मिळून एकटे ते काम या दिवसात करतायत, त्यावेळेस दोघं एकत्रित ते काम किती दिवसात पूर्ण करतायत हे काढण्यासाठी या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज किती येते, तर इथे 9 येणार आणि या दोघांची बेरीज 4. बस आता 7 ने भाग जातो, 7 7 49 आणि या ठिकाणी 7 2 14, 7 3 21, 7 4 28, इथे 4 येते. पुन्हा अजून 7 ने भाग जातोय, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. आता दोघांचा गुणाकार कर, 4 गुणिले 3 होतात 12. सर बरोबर निघालं की, यस. पडताळून बघ सोन्या, तसं नसतं. जे काय आहे ते रिअल असतं, तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. कसाही प्रश्न असू रे सोन्या, आजपर्यंत असा प्रश्न मी सुद्धा बघितला नव्हता, परंतु हा टाकलाय ना, याला सुद्धा शॉर्ट ट्रिक आहे आणि मी आजच बघितल्याबरोबर काढलेली. लोड घेऊ नकोस, पुढे जाऊया. एक अप्रामाणिक विक्रेता, ती किंवा तो, बरोबर आहे ना, रुपये 40 किलोची कमी दर्जाची डाळ 65 रुपये किलोच्या चांगल्या दर्जाच्या डाळीत मिसळतो, आणि ते मिश्रण यापूर्वी मी हा प्रश्न तलाठीचाच मेंटो जिंदगीमध्ये उचलला होता, घेतला होता, पण तो लगेच या ठिकाणी सुद्धा घेतलेला आहे, कारण आलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. विषय काय झालेला आहे सोन्या, अप्रामाणिक विक्रेता आहे तो, 40 रुपयाची कमी दर्जाची डाळ जी आहे त्याच्यामध्ये चांगली दर्जाची 65च्या चांगल्या दर्जाच्या डाळीमध्ये तो मिसळतो, आणि मिसळून ती डाळ जी आहे ना 50 रुपये किलोने विकतो. बरोबर आहे. 2 दर्जाच्या डाळी किती गुणोत्तरात मिसळतोय हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. सुरुवातीला 40 रुपये किलोची अतिशय कमी दर्जाची डाळ चांगल्या दर्जाच्या डाळीमध्ये मिसळतोय, आणि मिसळल्यानंतर पुढं त्याला मिळतंय काय, एक नवीन मिश्रण 50 किलो प्रति डाळ या किलोने तो विकतोय. नेमका काय विषय झालेला, तर दोघांमधील फरक काढा. या ठिकाणी या दोघांमधील फरक किती येतो, इथे लिहून घे, 15, 2 टिंब. या दोघांमधील फरक होतोय 10. बस हेच प्रमाणित, त्या प्रमाणातच त्याने मिक्स केलेली. बाकी इथे 5 ने भाग जातोय, 5 10, 5 3 15. इथे सुद्धा 5 ने भाग जातोय, 5 2 10, म्हणजे 3 2 या प्रमाणात त्याने मिसळली. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती मोठी गणितीय क्रिया केली करे मी, असं खाल्लंय का, तू तुझ्या मास्टरला दाखव ना गणिताच्या. तू XY अकॅडमीमध्ये असतील ना, तुझ्या मास्टरला दाखवून त्याला सांगायचे सोडून दाखव सर, तो तुला सूत्राने सोडून दाखवेल. ती आम जिंदगी, मेंटल जिंदगी काय म्हणते, दिमाग की बत्ती जलाव. एका कॅन मध्ये 60% दूध व 40% पाणी असलेले मिश्रण अशाच प्रकारे सोडवायचे सोन्या. किती खतरनाक प्रश्न असू दे, तुला सोडवण्यासाठी ट्रिक मिळालेली आहे. आता तू सुद्धा या प्रश्नाला जबरदस्त धुवाधार बॅटिंग करून सोडवणार आहे. बघ ना, या मिश्रणातील काही भाग काढून त्या जागी 50% दूध असलेले दुसरे मिश्रण समाविष्ट केले. त्यानंतर कॅन मध्ये दुधाचे प्रमाण 52% झाले. तर किती प्रमाण मिश्रण बदलण्यात आलेलं आहे, पुन्हा एकदा नीट समजून घे. एका कॅन मध्ये 60% दूध आहे, पाणी किती आहे घेणं नाहीये. त्याचं कारण असं आहे की इथं सुद्धा दूधच आहे,
आणि शेवटी सुद्धा जे प्रमाण मिळालेलं आहे ते आपल्याला एकूण 52% मिळाले. कशामुळे? कारण दूध त्यामध्ये मिसळलंय. बरोबर आहे की नाही? दूध असलेलं मिश्रण त्यामध्ये मिसळले आहे. तर 60% या ठिकाणी लिहून टाक. इथे हे 40%चा लोड घेऊ नकोस, 50% या ठिकाणी लिहून टाक. ठीक आहे, मिश्रण समाविष्ट केले. त्यानंतर नवीन जे मिश्रण तयार झाले ते 52% दुधाचे प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तशाच प्रकारे मागच्या सारखाच प्रश्न आहे ना तो, 52%. आणि मग नंतर एकूण मिश्रण किती मिक्स केलेले, कशा प्रमाणात मिक्स केलेले, तोच प्रश्न विचारला. फक्त तुला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण आपण उडवलाय हा प्रश्न. मग या दोघांमधील फरक किती येतो? तर सर 8 येतो. या दोघांमधील फरक किती येतो? सर 2 येतो. बस या दोघांचा फक्त तुला एकूण किंवा 2/8 कर, कारण या ठिकाणी छेदस्थानासारखं दिलेलं आहे. बे एक बे आणि इथे आता 4. मग तुला तुझं उत्तर मिळालं का? 1/4. नाही सोन्या, नवीन मिश्रण बदलण्यात आलेलं आहे, तर किती प्रमाण त्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे विचारलं गेलेलं आहे. तर त्यासाठी तुला एकूण दोघांची बेरीज करायची, छेदस्थानी लिहायचं आणि अंशस्थानी जे आहे या दोघांमध्ये एकूण 1 म्हणजे 4 लिहायचे. बस हे नवीन प्रमाण आहे तुझं. 4/5. तर 4/5 प्रमाणात मिश्रण बदलण्यात आलेलं आहे. हे गणित पुन्हा एकदा मी स्वतः बघतो नेमकं काय विषय झालेला आहे, कारण 1 ते 1/4 किंवा 4/5 असू शकतं. तुम्ही कमेंट करायची याचं योग्य उत्तर काय, पण मला 4/5 वाटतंय. तरी सुद्धा अजून एकदा मी बघून घेतो. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या आपल्याला निवडायची. योग्य संख्या कोणती आहे? तर इथे बघा 730 दिसते. पुढे कमी झालेली आहे, पुन्हा वाढलेली आहे, पुन्हा कमी झालेली असेल, पुन्हा वाढलेली आहे, पुन्हा कमी झालेली. याचा अर्थ कमी जास्त यापूर्वी सुद्धा सांगितलेलं ना मी तुम्हाला. तर त्यावेळेस एकाधिक संख्येचा विषय असतो. इथे या संख्येसोबत संबंध लावायचा, हिचा या संख्येसोबत संबंध लावायचा, हिचा या संख्येसोबत संबंध लावायचा आणि हिचा या संख्येसोबत संबंध लावायचा. आता 730 आणि 734 या दोघांचा जर आपण संबंध बघितला तर +4 झालेले आहेत. त्यानंतर 734 या ठिकाणी 734 आणि 738 या दोघांचा संबंध लावला तर +4 झालेले आहेत. त्यानंतर 738 झालेले. याचा अर्थ पुढची संख्या कोणती? काढत बसू नकोस. आणि आपल्याला विचारलंय का पुढची संख्या? प्रश्नचिन्हाच्या जागी काय हे आपल्याला काढायचंय. ज्याप्रमाणे या ठिकाणी +4 नंतर पुढची संख्या येते, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 714 अधिक जर 714 मध्ये 4 मी प्लस केले तर होतात किती? यस, प्लस केले तर होतात 718. ठीक आहे, काहीतरी चुकतंय आपलं. मायनस करायचे, मायनस. यस, कमी जास्त. इथे 706 यामध्ये जर मी प्लस केले तर होतात किती? 4. 706 मागून आहे प्लस बरं का, +4 केलेत असे मागून, किंवा -4 केलेले. इथून जर -4 केले तर होतात 710 आणि अजून -4 केले मी यामधून तर 706. याच्या पुढची अजून संख्या काढायची असेल तर -4 करावं लागतील. +4 आणि -4 असं एकाधिक संबंध आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तुला कळालं की नाही मला माहित नाहीये, पुन्हा एकदा मी समजायचा प्रयत्न करतो. बघ, कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं असतं. 730 अधिक जर मी 4 केले तर होतात 734. 734 अधिक जर मी 4 केले तर होतात 738. 738 अधिक जर मी 4 केले तर होतात 742. म्हणजे पुढची संख्या या ठिकाणी 742 मिळेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी 706 वजा जर मी 4 केले तर इथे मला संख्या मिळेल. ती म्हणजे कोणती? -4 700. +4 जर मी या ठिकाणी केले म्हणजे रिटर्न येत असताना, किंवा इथून -4 जर मी केले तर इथं येणार किती? 710. त्यानंतर अजून -4 जर मी केले तर 706. त्यानंतर वजा मी जर 4 केले तर या ठिकाणी येणार 702. अशा प्रकारे पुढच्या संख्या येत राहणार. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? एकदा रेकॉर्डिंग होते का बघू द्या. ओके, रेकॉर्डिंग होते. पुढचा प्रश्न बघूया. किती प्रश्न राहिलेत बघूया अजून. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सोन्या, आपल्याकडे वेळ नाही, ऍक्च्युली वेळ भरपूर गेलेला. अनेक प्रश्न राहिलेत माझ्या मते, तरी सुद्धा आपण स्पीडमध्ये घेऊया. तुला फक्त एक गोष्ट सांगतो, मी पर्यायाकडे डायरेक्टली जायचं. मी स्वतः कशा प्रकारे सोडत असतो तेच बघत असतो मी. इथे
सगळीकडे आर 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 3 वेळा दिलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी MEDM म्हणजे इथे सुद्धा 2 वेळा आलेला आहे. लोड घेऊ नकोस, दुसऱ्या क्रमांकाचं काढूच नको. N दिसतं, A दिसतं, X दिसतंय, R दिसतंय. हे एक तर काढ किंवा शेवटचं काढ. मी शेवटचं काढतो, कारण काय, इथे O आहे, S आहे, E आहे आणि Q आहे. सगळे वेगवेगळे अक्षर आहेत. म्हणजेच एक कुठलाही अक्षर मला शेवटचा मिळाला तर मला माझं उत्तर मिळते. मला पुढचा प्रश्न चिन्हाच्या जागी काढायचं असेल तर एकूण किती 4 पदं काढायची. 1, 2, 3 आणि 4. मी फक्त काय करतो सोन्या, डायरेक्टली S चा V सोबत काय संबंध आहे, V चा Y सोबत काय संबंध आहे, Y चा B सोबत काय संबंध आहे, तोच संबंध मला या ठिकाणी याच्यासोबत काढायचा आहे. बस एवढंच करणार मी. बाकीचं काहीही कोणासोबत काय संबंध आहे मला घेणं नाहीये. मला फक्त शेवटचं तशा प्रकारे काढायचा मी प्रयत्न करणार. मग ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. आता बघा इथं दिसतंय S चा V सोबत काय संबंध आहे सर, S या ठिकाणी दिसतोय आणि V या ठिकाणी दिसतोय, 2 अक्षर वगळली. त्यानंतर V चा Y सोबत काय संबंध आहे बघ, V या ठिकाणी दिसतोय ना, V चा Y सोबत संबंध, 2 अक्षर वगळली. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर तशाच प्रकारे Z आणि A हे 2 अक्षर वगळून बी आलेलं आहे का, यस सर बी आलेलं आहे ना, असं काय करताय तुम्ही. ओके, मग 2 अक्षर वगळावे लागतील आणि पुढचं अक्षर येईल ई. आणि ई ज्या माझ्या पर्यायामध्ये शेवटचं अक्षर असणार आहे तेच माझं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं का तुम्हाला. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एक काम राजू एकट्याने 36 दिवसांत पूर्ण करू शकतो आणि तेच काम राज हा एकट्याने राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा नुसता असं खाल्लेल्या प्रश्नात सुद्धा सोन्या तुला नुसता फिरवलेला आहे. बघ ना, राजू किती दिवसात करतोय, 36 दिवसात करतोय. राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा निम्मा कालावधी पूर्ण करू शकतो कोण, तर राज. म्हणजेच राजूच्या निम्मा कालावधी लागतो. किती, 18 लागतो, 18. त्या दोघांना एकत्र मिळून एकूण कामाचा 1/4 भाग पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. अगोदर दोघांना एकत्र मिळून किती दिवस लागतील हे काढूया आपण. आणि त्यासाठी शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगितलेल्या अंशस्थानी दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी दोघांची बेरीज करायची. बरोबर आहे. लसावी मसावी काढत बसायचं नाही. 18 2 36 45 येणार या ठिकाणी. बरोबर, 54 येणार इथे. आणि 9ने भाग जातोय, कारण या दोघांची बेरीज किती होते, या अंकांची बेरीज 9, या अंकांची बेरीज 9, या अंकांची बेरीज 9, म्हणजेच 9ने सर्व संख्यांना भाग जातोय. मग मी काय करणार, 9 सक 54, 9 5 45, 9 चौक 36, 4 या ठिकाणी येते. मग अजून मी काय करणार, या ठिकाणी याचे निम्मे करणार. इथे 2 येतात, इथे किती येतात, 3 येतात. 3 1 3, 3 2 6, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, इथे येणार 6. आणि मग नंतर 2 आणि 6 हे 2 शेवटचे मला अंक मिळाले. गुणाकाराचं चिन्ह आहे, मग मी गुणाकार करणार दोघांचं. 6 12, म्हणजेच दोघांना एकत्रित काम जर त्यांनी पूर्ण केलं, सगळं काही जेवढं काम आहे ते पूर्ण केलं तर 12 दिवस लागतील. किती दिवस, 12 दिवस लागतील. पण त्यांना पूर्ण काम न करता केवळ त्याचं 4था भाग पूर्ण करायचा आहे. तर याचा 4था भाग कर ना तू डायरेक्ट. दिवसाचा सुद्धा 4था भाग कर. कामाचा जर 4था भाग केला तर, म्हणजेच भागिले 4 जर तू केले, कारण 1/4 म्हणजे 4था भाग असतो. 1 अधिक 4, 1 अधिक 4, 1 अधिक 4, 1 अधिक 4 बरोबर किती होतात, 1 होतात सर. बरोबर आहे की नाही. म्हणजेच 1/4 म्हणजे 25% असतात. म्हणजेच 12चे 1 तर 25% काढ, किंवा नाहीच कळाला असेल तर गुणाकार कर 1/4 ने. आणि मग नंतर 4 1 4, 4 8 4 3 12. बरोबर आहे. म्हणजे 3 दिवस लागणार त्यांना. 3 दिवस लागणार. किती दिवस लागणार, 3 दिवस लागणार. कळालं का इथपर्यंत तुम्हाला. लसावी मसावी किंवा काही कुठाने करत बसू नकोस. तू कोणालाही दाखव हा प्रश्न, ते तुला दोघांचं लसावी काढणार. लसावी काढून मग नंतर तू काय, जाऊ दे पुढे जाऊया. 7,000 ची रक्कम चक्रवाढ व्याजाच्या 6 माही गणना करून वार्षिक 20% दराने कर्जावर दिली जाते. 18 महिन्यांचे चक्रवाढ व्याज आपल्याला विचारले गेलेले आहेत. आता प्रश्नाला बघून तू घाबरलेला आहेस. घाबरू नकोस, लोड घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. 6 माही गणना करून सांगितलेले, 20% सांगितलेले. म्हणजे एका वर्षाला 20% असेल तर 6 महिन्यांमध्ये किती असणार, 10% असणार.
बस हे कट करून टाक, सोड. 6 गणना केली ना याचा आता आपल्याला अर्थच राहिला नाही. आता आपल्याला 10% काढायचे. दराने कर्जाऊ दिली जाते 18 महिन्यांसाठी 6 गणना केलेली आहे. म्हणजेच काय झालं तर 6 महिन्यांचे गट किती आहेत? 3 आहेत. 3. कारण काय, याला जर मी 6ने भागलं तर 6 × 6 आणि या ठिकाणी येतात 3. म्हणजेच मला काय करायचे, सोन्या महिने नाहीत, या ठिकाणी 3 युनिट मिळालेत. यालाच आपण 3 वर्ष समजूया. 3 वर्ष समजूया. मी माझ्या पद्धतीने गणित बदललं सोन्या. गणिताचं उत्तर बदलणार नाही, मी गणित बदललं. यांनी दिलंय ना 6 माही, ठीक आहे, मी निम्मे केले टक्केवारीमध्ये. यांनी दिलंय ना 18 महिने, ठीक आहे, 6 केले, एकूण 3 आले. मला 3 वर्षच केले मी डायरेक्टली, लोड घेतला नाही. तुला फक्त काय करायचं, 7,000 ची रक्कम चक्रवाढ व्याज दराने, हे सुद्धा कट करून टाका कारण याचा अर्थ राहिलेला नाही. चक्रवाढ व्याज दराने वार्षिक 10% दराने कर्जाऊ दिली जाते तर 3 वर्षांचं चक्रवाढ व्याज काढायचं तुला. मी माझ्या पद्धतीने गणित बदललं. आता लक्ष देऊन बघ बरं का, किती टक्के सांगितलेले आहेत सर? 10% सांगितलेले आहेत. 10%चे सक्सेसिव्ह मेथडने काय म्हणतोय की अगोदर काय करायचे, 10 + 10 करायचे, होतात किती? 20. आणि पॉइंट दिलं की 10 × 10 करायचे, पुढे होतात किती? 100. 100चे 2 शून्य या ठिकाणी टाकायचे, होतात किती? 2 शून्य. हा जो 1 आहे याला यामध्ये मिसळायचा, होतात किती? 21. मला 21 हे 2 वर्षांचे मिळाले. 2 वर्ष, 2 वर्षांचं मला किती मिळालं? 21% मिळालं. हे पुसून घेतो मी पुन्हा एकदा. सक्सेसिव्ह मेथडने 2 वर्ष चक्रवाढ व्याज 10% दराने 21% मला मिळाले. म्हणजेच काय झालं, कोणत्याही अमाऊंटवर 2 वर्षांचं 10% या चक्रवाढ व्याज दराने मला 21% एक्स्ट्राचे मिळतील त्याच अमाऊंटचे. त्याप्रमाणे आता मी 3% जर काढायचं म्हटलं तर 3 करतो मी या ठिकाणी. 3 वर्ष. लय बेसिक मधून तुला समजून सांगावं लागेल. सक्सेसिव्ह मेथड आगामी काळात मला घ्यायची. फक्त सोन्या तुझी परीक्षा जवळ येऊ दे, किंवा आता 1-2-3 दिवसात पुढचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो. तुझा प्रतिसाद फक्त मला पाहिजे रे सोन्या, बाकी काय नाही. धुवाधार बॅटिंग करूया आपण, लोड घेऊ नकोस. इथं 3 घ्यायचं तर 3, इथे या दोघांची बेरीज कर. बेरीज किती होते? 3 होते. मग शेवटी अजून 1 लिहायचा, पॉइंट देऊन टाकायचा. बस. तुला 3 वर्षांचं कोणत्याही अमाऊंटवर 33% म्हणजे 33.1% एवढं काढायचंय, म्हणजे एक्स्ट्राचं मिळेल. म्हणजे 7,000वर 3 वर्षांचे 33.1% एक्स्ट्राचे यामध्ये समाविष्ट केले की 10% या चक्रवाढ व्याज दराने तुला अमाऊंट मिळाली. 4 वर्षांचं काढायचं असेल तर तशाच प्रकारे 4 वर्ष. लोड घेऊ नकोस, इथं 4 लिहून टाक. या दोघांची बेरीज कर, किती होते रे? 6. पुन्हा या दोघांची बेरीज कर, किती होते रे? 4 होते. आणि शेवटी 1 लिही ना, अरे मी आहे ना, माझ्यासाठी 1 टाकून दे, पॉइंट दे. तुला मिळालं 4 वर्षांचं 10% या चक्रवाढ व्याज दराने. 4 वर्षानंतर तुला एकूण 46.41% चक्रवाढ व्याज मिळणार आहे. आणि त्यामध्ये मुद्दल मिसळली की झालं, मग विषय संपला. तुला 3च वर्षांचं काढायचंय. आणि या ठिकाणी काय सांगितलं रे, चक्रवाढ व्याज 3 वर्षांचं काढण्यासाठी मेन अमाऊंट किती आहे रे? 7,000 आहे. याच्यावर तुला 33.1% वाढवायचे आहेत. 33.1% वाढवायचे आहेत. 33.1% म्हणजे किती? तर 30% अधिक 3% अधिक 0.1%. इथपर्यंत तुझ्या लक्षात आला असेल. 7,000चे 30% मला काढण्यासाठी जर मी 1 शून्य या ठिकाणी कट केला तर मला 10% मिळतात. आणि 10%चे 30% करायचे असेल तर गुणिले 3 जर मी केले, 7 2 14 7 3 21, 2100 मला मिळतात या ठिकाणी. 2100 हे झाले या 7,000चे 3%. पुन्हा अजून 3% मला काढायचे असतील तर 1% काढून घ्या अगोदर 7,000चे, अजून 1 शून्य कट केला. इथे समजा अंक असले असते तर ते पॉइंट मध्ये घेतलं असतं मी, लोड जास्त घेत नाही. 7 2 14 7 3 21 म्हणजे मला 3% मिळाले. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला. आता 0.1% कशाला काढत बसलेला आहेस तू? उत्तरापर्यंत पोहोचलायस सोन्या, तुला तुझं उत्तर मिळतंय, लोड घेऊ नकोस. आता यांची बेरीज कर, दोघांची जर तू बेरीज केली, हे अजून काढायचं आपल्याला पण गरज नाही पडणार. 0 इथं 1, इथं आहे 3, या ठिकाणी 2, बस 2310 च्या जवळपास असलेला अंक जो काय असेल तो तुझं उत्तर असेल. सांग बरं या ठिकाणी 2310 जवळपास असलेला अंक कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. ज्यावेळेस तू 0.1% काढशील त्यावेळेस तुला अजून ऍक्युरेट उत्तर मिळेल. पण ऍक्युरेट काढायची गरज नाही. तू कसं उत्तरापर्यंत पोहोचलेलं आहे ते घेणंच नाहीये ज्याने प्रश्नपत्रिका बनवलेली. त्याचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू उत्तर काढून दाखव तुझ्यात दम असेल तर. नाही तर सरक बाजूला लई जण आहेत, 1 मार्कावर 5,000 विद्यार्थी बसलेले आहेत.
वेळ घालवू नकोस असं म्हणणं आहे त्यांचं. 5,500ची रक्कम सर्व व्याजाचा वार्षिक 5% दराने किती कालावधीत ₹6,600 होत असते. बस शेवटचा प्रश्न होता, याचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं. लय ठोसका प्रश्न आहे. वाढ किती झालेली ना तेवढं बघायचं आणि या अमाऊंटची 5% काढायची, डिवायडेड बाय करून टाकायची, तुला तुझं उत्तर मिळते. ठीक आहे, काय असेल त्याचं उत्तर. ते मोठं आहे, म्हणजे मोठ्या पद्धतीने सांगितलं मी तुला. शॉर्ट ट्रिकने सुद्धा अजून वेगळ्या पद्धतीने. याला मी 3 पद्धतीने सोडून दाखवतो तुला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की. पुढचा व्हिडिओ आगामी काळात लगेच, आगामी म्हणजे 2 दिवसात, परवा दिवशी माझा पुढचा व्हिडिओ येईल. तोपर्यंत लाईक ठोकून द्या आणि तुमची कमेंट्स महत्वाची आहे. तशा प्रकारे कमेंट्स करा, तशा प्रकारे लाईक करा. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.